इकडे या. बदलापूर शहरात अनेक ठिकाणी आठवडी बाजार जो आहे तो सुरू होता, मात्र नगर परिषदेच्या निर्णयानंतर ते कुठेतरी हटवण्यात येत आहे. आता सध्या आपण यादवनगर या परिसरात आहोत. या ठिकाणी जे काही सामान्य नागरिक जमा झाली आहे त्यांचं म्हणणं आहे की त्यांना आठवडी बाजार हा परवडतो आणि त्यांना तो हवा आहे. काय आहे नेमके त्यांच्या मागण्या आपण जाणून घेणार आहोत. काही दिवसांपूर्वी सर आम्ही बघितलं, तुम्ही निवेदन देखील दिले होतं, तरी सुद्धा पुन्हा कारवाई जी आहे ती सुरूच आहे. नेमकं काय अडचणी येत आहेत? स्वप्नाली मॅडम, आपण जर बघायला गेलो की आज आम्हाला कॉल आला की इथे रविवारी काही आपल्या स्थानिक बदलापूर शहरातील एक 4 ते 5 व्यापाऱ्यांनी इथे दुकान लावलं होतं. कारण की आपण जर परिस्थिती बघायला गेलो, ती लोक धंदा करतायत, व्यवसाय करतायत, कुठेतरी चोरीमारी करत नाहीये. बदलापूर शहरामध्ये जी वाढती गुन्हेगारी आहे त्या गुन्हेगारीकडे न वळता ते कुठेतरी त्यांच्या पोटा पाण्यासाठी लढतात. 1.5 महिना झाला त्या लोकांचे व्यवसाय संपूर्णपणे बंद आहेत. मग त्या लोकांनी धंदा करू नये का? आज आपण बघायला गेलो स्टेशन परिसरामध्ये चालायची ही सुद्धा जागा नाहीये, एवढ्या रस्त्याच्या पुढेपर्यंत येत आहेत. पण जर इथे या बाजूला जर काही आपले स्थानिक लोक जे शेतातून माल आणून इथे गोरगरीब बदलापूरच्या जनतेला आज एवढी महागाई आहे त्यांना स्वस्त दरामध्ये ते उपलब्ध करून देत आहेत, मग त्यामध्ये ते चुकतात कुठे? ठीक आहे, तुम्ही आठवडे बाजारावरती कारवाई केली आहे, पण मग कारवाई करायच्या अगोदर जे आपल्या बदलापूर शहरातील स्थानिक जे व्यावसायिक आहेत त्या व्यावसायिकांना कुठेतरी त्यांच्या पोटा पाण्याचा जो काही प्रश्न आहे तो सोडवण्यासाठी काहीतरी पर्यायी व्यवस्था त्यांनी करणं गरजेचं होतं. परंतु आता तसं काही झालेलं नाही आणि 1.5 महिना झाला भरमसाठ पूर्णपणे आठवडे बाजार बंद असल्यामुळे त्या लोकांच्या वर उपासमारीची वेळ आली आहे. तर त्या लोकांनी कुठेतरी एखाद्या 4-5 लोकांनी जरी धंदा लावला असेल, मग त्याच्यावरती नगरपालिका येऊन कारवाई कशा प्रकारे करते? ती येतात, त्यांच्या भाज्या उचलतायत. भाज्या म्हणजे नाशवंत वस्तू आहे, ती भाजी दुसऱ्या दिवशी फेकली जाते. ती भाजी आपण एखाद्या प्रायव्हेट गाडीमध्ये येऊन घेतोय, ती भाजी भरतोय. 8-8, 10-10 हजार रुपयाची एकेका व्यावसायिकाची भाजी असते. त्यांनी त्या 8 ते 10 हजार रुपये कशा प्रकारे जमा केलेले असतील? आताच मार्च एंडिंग झालेली आहे, मार्च एंडिंग आहे. लोकांच्या गाडींचे हप्ते जात नाहीयेत, बँकेवाले त्यांच्या गाड्या घ्यायला येत आहेत, त्यांच्या मुलांचं शिक्षण आहे, घरातील इतर जी लोक आहेत त्यांचं सुद्धा पोट त्या व्यवसायावरती ते भरतायत. मग अशात आपण जे जनतेचे लोकप्रतिनिधी इथे निवडून दिलेले आहेत त्यांचं हे कर्तव्य नाहीये का की त्यांच्या पोटापाण्याचा त्यांनी विचार करावा? मग तुम्ही त्यांना कुठेतरी गुन्हेगारी क्षेत्राकडे जा, हे चालणार आहे का? नाही ना. तर आपण ते जर कुठेतरी पोटापाण्याचा व्यवस्था करतायत ना, तर त्यांना निदान त्यांच्यावरती तुम्ही अशा कारवाई करू नका. तुम्ही त्यांना तिथून कुठेतरी धंदा त्या जागेवरनं तुम्ही त्यांना काढा, पण किंवा तुम्ही त्यांचा काटा उचलून नेतात तर दुसऱ्या दिवशी त्यांच्यावरती दंडात्मक कारवाई करून तो तुम्ही त्यांना परत द्या. पण तुम्ही त्यांच्या जर जे त्यांचं उत्पन्नाचं साधन आहे, कुठून तरी त्यांनी कर्ज घेतलेलं असेल किंवा ते पैसा असेल, तो माल तुम्ही प्रायव्हेट गाडीमध्ये उचलून घेऊन जातात. ते प्रायव्हेट गाडीमध्ये येस, आमच्याकडे व्हिडिओ आहे, आम्ही एक व्हिडिओ काढलेला आहे. हा व्हिडिओ जर तुम्ही बघितला तर ही प्रायव्हेट गाडी आहे, हे बघा. या प्रायव्हेट गाडीमध्ये ते घेऊन गेलेत. आणि या गाडीच्या आतमध्ये जर तुम्ही बघितला तर पूर्णपणे भाजी आतमध्ये गाडीमध्ये आहे. मी तुम्हाला तो व्हिडिओ शेअर करतो. म्हणजे हा खूप धक्कादायक प्रकार आहे की प्रायव्हेट गाडीमध्ये येऊन जे आहे कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे कर्मचारी जर जे काही भाजीपाला असेल ते घेऊन जात आहेत, तर हे कितपत योग्य आहे? तुम्हाला काय वाटतं? आम्हाला नक्कीच सांगा. यांचं म्हणणं आहे की काहीतरी दुसरं मत असं आहे की आठवडे बाजारामध्ये धंदा करणारी जी लोक आहेत ती लोक डायरेक्ट माल आणतात, त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा दुवा किंवा एजंट नसतो. त्याच्यामुळे काय होतं की इथल्या जनतेला जी भाजी स्टेशन परिसरात किंवा इतर दुकानावरती 50 रुपये 60 रुपये किलो भेटते, ती भाजी ते लोक 30 रुपये 20 रुपये किलो देतात आणि वरून ती ताज्या पद्धतीची असते. आता तुम्ही सांगा, या गाडीमध्ये जर इथे पालेभाजी कुठेतरी उरलेली असेल, ती पालेभाजी ते फेकणार का? आता त्यांनी इथून चांगला 10-10 हजार रुपयाचा 8-8 हजार रुपयाचा माल त्यांच्या गाडीमध्ये भरून नेला, हा माल कुठे जातो? काय वाटतं तुम्हाला? काहीतरी हा माल माझा प्रश्न तोच आहे नगरपालिकेकडे की तुम्ही यांची भाजी उचलून नेल्यानंतर ती भाजी तुम्ही काय करता? ती भाजी तुम्ही जमा ठेवू शकत नाही. दुसऱ्या दिवशी सुकलेली भाजी तुम्ही परत दिली आहे का त्या व्यापाऱ्याला? नाही दिलेली आहे. तुम्ही ती काय करता? हा प्रश्न त्यांच्यावरती आहे. हा जनताही समजू शकते आणि नगरपालिकेचे अधिकारीही समजू शकतात. त्यांना स्वतःलाही त्या गोष्टी माहिती आहेत. आपण पण एवढे सुज्ञान आहोत की आपल्यालाही त्या गोष्टी माहिती आहेत की काय चाललेलं आहे. त्याच्यानंतर पोलीस प्रशासनाकडनं काही पोलीस येतात आमच्याकडे की ते सांगतात की आम्ही फक्त 2च गाड्यांवरती आम्हाला कारवाई करण्याचे आदेश आलेले आहेत. आमच्याकडे तसे व्हिडिओ आहेत, ते आम्ही तुमच्याकडे पुरवतो. तुम्ही त्याच्यावरती पण लक्ष घाला. मग गोरगरीब जनतेवरती, बदलापूरमध्ये वाढणाऱ्या गुन्हेगारीकडे तुम्ही लक्ष न देता गोरगरीब जनतेवरती का अन्याय करताय? आम्ही जर तुम्हाला इथे निवडून दिलेलं आहे, हे बदलापूरच्या जनतेने त्यांच्या हितासाठी निवडून दिलेलं आहे, त्यांच्या प्रश्नांसाठी निवडून दिलेलं आहे, पण तुम्ही त्यांच्यावरती उपासमारी आणण्याची वेळ आणू नका आणि कुठेतरी त्यांना
गुन्हेगारी क्षेत्राकडे वळू देऊ नका. अन्यथा आम्हाला घरात उपाशी मरण्यापेक्षा आम्ही रस्त्यावर उतरू, आम्ही नगरपालिकेसमोर आंदोलन करू, आम्ही उपासमारीपेक्षा आम्ही उपोषण पत्करू. जर तुम्हाला आमच्यावरती आम्हाला लवकरात लवकर न्याय द्यायचा नसेल तर आम्हाला उपोषण करावं लागणार आणि आम्ही ते करण्यासाठी सक्षम आहोत. कृपया तुम्ही याची दक्षता घेऊन लवकरात लवकर आम्हाला योग्य तो न्याय देण्यात यावा. नक्की, धन्यवाद. आपण काही महिला आहेत आपल्यासोबत, त्यांच्याशी आपण संवाद साधूया. काय मागणी आहे मॅडम? काय बोलू? आमची मागणी आहे की आम्हाला इथे बाजार पाहिजे आठवड्याचा. तिथं स्वस्त मिळतं, महाग घ्यायचे आमची ऐपत नाहीये. आम्हाला स्वस्त मिळते ते परवडतं म्हणून आम्ही येतो, तर ती मिळत नाही आम्हाला इथे. आता काही महिन्या, आता काही हप्त्यांपासून मिळतोय हो, का बाजार? नाही मिळत. मग इथे हा बाजार लागला पाहिजे, आमची एवढीच मागणी आहे मॅडमकडे. काय मागणी? ऍक्च्युली कसं आहे, आठवडे बाजार आमच्यासाठी एवढा बेस्ट आहे कारण की आम्ही लहान पोरांना घेऊन दूर जाऊ शकत नाही आणि मेन म्हणजे आम्हाला सगळं जवळ आहे. आणि भाजीवाल्यांचा पण ना कसं, त्यांचा पण पोटापाण्याचा विषय आहे, आमचा पण पोटापाण्याचा विषय आहे. आणि असं नाहीये की आम्ही बाहेर भाजी घेऊ शकत नाही, पण बाहेर जे भाजी लावता एवढे महाग लावतायत की आम्ही ते घेऊच शकत नाही कारण की एवढे आमच्या नवऱ्यांना पगार नाहीये. ठीक आहे, तर तुम्ही पण आम्हाला समजून घ्या. आणि आम्हाला मॅडमशी एवढीच विनंती आहे की आठवडे बाजार आम्हाला पाहिजे म्हणजे पाहिजे. यहाँ लेडीजों के लिए बहुत दूर हो जाना है ना, मार्केट तो पास में है नहीं. अभी हम लोगों को परेशानी है, हम कहाँ जाएं लेने सब्जी. यहाँ पास में लग रहा था सप्ताह में 2 दिन 3 दिन, हम लोगों को बहुत अच्छा था. अभी हम लोग हर चीज के लिए परेशान हो गए, ना फ्रूट मिल पा रहा है ना सब्जी मिल पा रहा है. यहाँ हर चीज प्रतिगर मिलता था, सब लोग खरीद के खाते थे. और कोई हमें दुकान वाले लोग कोई डिस्टर्ब नहीं. 5 बजे लगा रहे थे, 10-11 बजे खाली हो जा रहा था. तुम्हाला कोणालाच काही अडचण नव्हती म्हणजे? नाही, आम्हाला काहीच अडचण नव्हती. आम्हाला सांगतात बाजारामध्ये चोऱ्या होतात, मग त्याला काही नाही, आम्हाला काहीही प्रॉब्लेम नाही, ना चोरी होत होती ना काय. आणि आजकाल एवढा हेल्थ इश्यू आहे की माणूस 2-4 किलो पण वजन घेऊ शकत नाही. आम्ही इकडे जवळ राहतो तर आम्हाला वजन घेऊन, म्हणजे आमची पोरं असतात, आमच्याकडे ती भाजीचं सामान असतं, म्हणून आम्हाला हे मार्केट खूप अति उत्तम होतं आमच्यासाठी. अभी हम जो मैडम पैसे बोलो. से अभी इधर से हम 50 रुपए लगा के जाते हैं और 50 रुपए लगा के आ रहे हैं, उससे हमको क्या फायदा होता है. और घर में भी कोई दूसरा नहीं हेल्प करने वाला. आदमी जाता है मुंबई जॉब करने, वो आके रात में 10 बजे क्या हेल्प करेगा. आम्हाला मार्केट पाहिजे म्हणजे पाहिजे कारण आमच्या घरामध्ये कोणी नाही, आम्हालाच यावं लागतं. आहात का? मी सकाळी 5 वाजता निघले आणि आता इथे उभी राहिले कशाला की सगळ्यांचं चांगलं होतं आणि आम्हाला खरंच खूप त्रास होते. आम्हाला मार्केट पाहिजे म्हणजे पाहिजे. आता तुम्ही वर्किंग आहात, वेल एज्युकेटेड आहात, तुम्हाला पण माहिती असेल बाहेर जर भाजी मंडीत गेला तर काय वाटतं, तो दर परवडतो की हा दर परवडतो? मला हात दर परवडतो आणि मला एकटीला सगळं चालवावं लागतं. खूप मोठा प्रॉब्लेम होतो, सगळ्यात मोठा. तर मला हे मार्केट पाहिजे म्हणजे पाहिजे आम्हाला. काय मागणी करता मॅडम? बाहेर दुकानामध्ये जेवढी प्राइस आहे त्याच्याप्रमाणे खूप कमी प्रमाणात मध्ये आपल्याला पाणी येतं. त्याच्यामुळे दुकानवाले तर कमी करणार नाही, त्यापेक्षा आपण तुम्ही मार्केट चालू केलं तर आमच्यासाठी ते बेनिफिट असेल. म्हणजे खर्च आपला थोडासा कमी होतो त्याच्यामुळे. माझं म्हणणं आहे की भाजीपाला पहिल्यापासून चालू होतं ते राहू द्या, आम्हाला इकडे तिकडे जायची गरज नाही. पण ते लावते आम्हाला जवळ पडतो ना, इकडे तिकडे कशाला जायची गरज आहे तिकडे राहू द्या ना, कशाला तिकडे मारा करायची. भाजी पहिल्यापासून चालू आहे ते राहू द्या ना, आम्हाला त्रास नाही, तुम्हाला कशा त्रास आहे त्रासच नाही ना. आम्हाला तिकडे तिकडे जायचं गरजच नाही ना. जवळ भाजीपाला खोलतो आम्हाला बरं आहे ना, घेऊन जायला यायचं. वजन एवढं तिकडून घेऊन जायचं, टाइमवर भेटत नाही भाजीपाला, काय करायचं. जवळ दुकान पण नाहीये भाजीसाठी, त्याच्यामुळे परत स्टेशन इकडं जो आम्हाला 10-20 रुपयाला भाजी भेटते, इकडे जे गाड्या लावत आहेत ते लोक फक्त 10 रुपयाला 2-3 मिरच्या आणि कोथिंबीर तर देतच नाहीये. ठीक आहे, म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की आम्ही इकडे मार्केट जो घेतो आम्हाला 5-6 दिवस टेन्शन नसतं. ठीक आहे, हप्ते म्हणजे फ्रुट्स भेटतात, हे भेटतं. आणि चला भाज्या महाग घ्यायला काय नाही, तसं पगार पण वाढवायला पाहिजे ना. माणूस काय करणार आहे, बरोबर की नाही. भाज्या त्यांच्याकडनं पण घ्यायला मला काहीच प्रॉब्लेम नाहीये, पण मेन म्हणजे ह्या लोकांचा पण, भाजीवाल्यांचा पण फायदा आहे, आमचा पण फायदा आहे. जवळ आहे, आम्हाला रिक्षा पण करायचे नाहीये, लहान पोरांना घेऊन कुठं जायचं नाहीये. त्यामुळे आम्हाला पैरों से जाके ले रही है लेडीज अपना पूरा घर संभाल. नजदीक रहने से सब जनमानुस को भी सुविधाएं मिलती है, और जब दूर जाएंगे तो जो गार्जियन नहीं रहेंगे तो सब कहाँ जाएंगे. तो महंगाई के हिसाब से नजदीक रहना चाहिए, जिससे कि लोगों को आसानी हो सके. जरा काय मागणी करताय? आता जवळजवळ 1.5 महिना झाला. 1.5 महिना आम्ही असं म्हणजे आमचा पूर्णपणे धंदा वगैरे बंद आहे. आम्ही त्याच ह्याच्यात राहिलेलो आहे 1.5 महिना. आज तुम्ही विचार करू शकता, एवढ्या मोठ्या शहरामध्ये 1.5 महिना जर कोणताही उद्योग धंदा न करता राहणं म्हणजे किती मुश्किलची गोष्ट आहे. त्याच्यानंतर निवेदन देऊन सुद्धा 8 दिवस होऊन गेले, आम्हाला कोणताही त्याच्याबद्दल काही असा पॉझिटिव्ह प्रतिसाद असा काही आलेला नाहीये. आज आमचे सहकारी इथे जे भाजी विकत होते, आज रविवार आहे,
आज रविवार आहे, आमचे सहकारी इथं बाजार लावलेला नव्हता, पण आपल्या स्वतःच्या गाड्या घेऊन, कारण की कसं आहे गाडीचा हप्ता आहे, मार्च एंडिंग आलेला आहे, मग एवढं सगळं असताना जर आज ते बाजार इथं घेऊन विकत नव्हते, बाजार लागला नव्हता, पण ते स्वतःच्या गाडीमध्ये माल विकत होते, मग नगरपालिकेला काय त्रास झाला. बरं त्यावेळेस त्यांच्यातल्या काही सहकाऱ्यांनी आम्हाला कॉल केला की बाबा आम्ही दादा तुम्ही इकडे या, दादा आमचे काटे उचलले, आमचा माल उचलला. मग इथे आम्ही त्यावेळेस स्टेशनला होतो, माझ्याकडे स्टेशनचे सुद्धा व्हिडिओ आहेत, ते सुद्धा मी तुमच्या चॅनेलला अपलोड करतो. ते स्टेशनच्या ठिकाणी इतकी गर्दी असताना आम्हाला स्टेशन ते यादवनगर, आता सगळ्यांनाच माहिती आहे की यादवनगर थोडंसं तरी काही जरी केलं तरी आउटसाईडला येतं, स्टेशन हा गजबजाटचा एरिया आहे, तर स्टेशनच्या इथे इतके भाजीवाले बाहेर लावतायत, पूर्ण जागा आहेत, मग त्यांच्याकडून काय बेनिफिट आहे का नगरपालिकेला. मग आमचे एका साईडला धंदा लागलेला असताना तरी सुद्धा नगरपालिकेला त्रास होतो. स्टेशनला लोक ट्रेनमधून उतरतात, मुंगीसारखे लोक आहेत, तर तिथेच नगरपालिकेला त्रास होत नाही का. मग एकच गाडी अतिक्रमणवाली इकडे पाठवायची. बरं दुसरी गोष्ट, आज ज्या वेळेस गाडी आली तर आम्ही इथं आल्याच्या नंतर आमच्या सहकाऱ्यांचे कॅरेट भाजी हे सगळं त्यांनी जमा केलेलं. ठीक आहे, ते जमा केलं जर नगरपालिकेच्या गाडीत जमा केलं असतं तर आम्हाला काय वाटलं नसतं, ते एका प्रायव्हेट इर्टिका गाडीत ते जमा होतं. मग मला सांगा त्या भाजीपाल्याचं हे उद्या नगरपालिकेत जमा करणार आहेत का. युनिफॉर्म मध्ये होते का? हा, पहिली गोष्ट त्याच्यातली दोन लोक युनिफॉर्म मध्ये नव्हते आणि ते जास्त गोंगाट करत होते. आमच्या सहकार्याने त्याला विचारलं की भाऊ तुम्ही नगरपालिकेचे आहे का, युनिफॉर्म कुठे आहे. अक्षरशः हरेरावी करून तो त्याच्याकडे आज रविवार आहे म्हणून आम्ही नाही घातला, तुला सांगू का तू जास्ती बोलू नको, ह्या अशा प्रकारची भाषा त्यांनी करायला नव्हती पाहिजे. जर रविवार आहे आणि बोलतो आम्ही रविवारी युनिफॉर्म घालू का, मग तू रविवारी कारवाई करायला कशाला आला. या सगळे आमचे असे प्रश्न आहेत. काय वाटतं, ते पालिकेचेच लोक होते का की दुसरं कोणी असावे. म्हणजे असं जर युनिफॉर्म नाहीये, पालिकेची गाडी नाही, तर कोणी पण येऊ शकतं ना. आता असं जर बोललं तर विषय असा आहे की पालिकेचे ते फक्त सांगतायत म्हणून आम्ही मानलं तर ते पालिकेचे आहेत, आणि जर त्यांच्याकडे युनिफॉर्म नाहीये तर ते पालिकेचे नसू पण शकतात. म्हणजे हा एक संभ्रम निर्माण होतो इथे बोलताना. म्हणजे आम्ही त्यांच्याशी कसं की बाबा तुम्ही आलाय माल उचलताय, पण ठीक आहे पालिकेचे ते नसले तर किमान पालिकेची गाडी असती तरी आम्ही म्हणलं असतं. म्हणजे उद्या उठून कोणी पण येईल आणि बोलेल मी पालिकेचा आहे आणि कारवाई करेल, असं पण होऊ शकतं. उद्या कोणी येईल की चल काढ गाडी नाही तर दे भाजी. एकतर आमचं म्हणजे असं चाललंय की 1.5 महिना झाला आम्हाला काय करावं काय नाही, आम्ही अर्ज देऊन निवेदन देऊन आमचा एवढा म्हणजे विश्वास आहे की बाबा आम्ही एक महिला रुचिता मॅडमवरती एवढा विश्वास होता की महिला आपली नगराध्यक्ष असावी, अशा उद्देशाने त्यांच्यावर एवढा विश्वास ठेवला. आम्ही त्या दिवशी त्यांना निवेदन सुद्धा दिलं, त्यांनी किमान आमची पर्यायी व्यवस्था तरी करायला हवी होती. आजही आम्ही तेच सांगतोय की अगदी हात जोडून विनंती आहे की बाबा तुम्ही आमचे बाजार चालू करा, नाही तर आमची काहीतरी पर्यायी व्यवस्था करा, एवढंच माझं बोलणं आहे. फ्रायडे सॅटर्डे संडे ना हे 3 दिवस चांगले होते खरं म्हणजे. फ्रायडे सॅटर्डे संडे ना म्हणजे सर मिडल क्लास लोकांसाठी आहे ना ते बेस्ट होते खरं म्हणजे जमते म्हणजे 10-15 भाजी रुपये जे काय असं ना ते बेस्ट होते खरं म्हणजे. पण ते बंद केले, आता काय बंद केले कशा बंद केले ते मला माहित नाही खरं म्हणजे. आता काय ते जात असेल हप्ते जात असेल भरोसा शाळेत म्हणजे असं ब्लेम करत नाही कोणाला खरं म्हणजे. पण आता कोणत्या कारणामुळे ते बंद केले असेल मला कोणता काय मागणी करताय आता, आंदोलन उपोषणाचा इशारा देताय? बघा नगराध्यक्ष मॅडमनी काही ना काही यावर पर्याय करायला पाहिजे, कारण की त्यांना एक 8 ते 10 दिवस झालेले आहेत निवेदन देऊन, कारण की आम्ही 2 महिने लगातार झाले घरी बसलेलो आहे. आमचे कामधंदे सर्व बंद आहेत, आमचे गाडीचे हप्ते आहे, परत आमच्या मुलांचे शिक्षण आहे, घराचे हप्ते आहेत, ते आम्ही कुठून करायचे, कुठून फेडायचे. आता 2 महिने झाले माझ्या स्वतःच्या गाडीचा हप्ता भरलेला नाहीये. मला म्हणजे जिथून माझं लोन झालेलं आहे त्यांनी मला नोटीस पाठवलेलं आहे, तर 2 महिन्याचं अगर मी लोन पे नाही केला तर माझी गाडी उचलून घेऊन जाणार आहेत ते. तर माझं जे उदरनिर्वाहाचं जे सामान आहे ते सर्व म्हणजे बाजारामध्ये. बरं, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, कोणी इथे आल्यावरती पावती वगैरे असा प्रकार पण चालतो का बदलापूर? पावतीचा प्रकार पण चालतो. आम्ही रोडला लावलो तरी आमच्याकडून एक 50 रुपये पावती अशी वसुली करतो. ती भरल्याच्या नंतर सुद्धा हे उचलून घेऊन जातात? पावती भरल्याच्या नंतर सुद्धा हे नगरपालिकेचं एक म्हणजे ते प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे वाटते त्यांना, तर त्या हिशोबाने ते पावती देऊन 50 रुपये वसुली करून घेऊन जातात. गाडी सुद्धा रोडला लागलेली असेल तरी प्रत्येकी 50 रुपये ते पावती जमा करतात. 50 रुपये. जर ऍक्च्युली आपण बघायला गेलं तर नगरपालिकेचे कर्मचारी नाही तर एक प्रायव्हेट व्यक्ती असतो, तो बाईक घेऊन येतो, त्याच्याकडे कोणत्याही प्रकारचं आयडी नसतं,
नगरपालिकेची पावती फाडतो आणि ती पावती अशी टाकतो, त्याला ते पैसे तो त्यांच्याकडनं घेतो. आता तो नगरपालिकेचा कर्मचारी आहे का तो प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टर, एखादा कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती नेमलेला व्यक्ती आहे, तो इथून सगळ्यांकडनं जे जे धंदे लावतात, ते मार्केटमध्ये लागू द्या किंवा बाहेर रस्त्यावरती लागू द्या, त्यांच्याकडनं तो पैसे जमा करतो. मग त्या पैशांचं ते लोक काय करतात, ते तिथे आपल्या जे काही बदलापूरमधले फेरीवाले आहेत त्यांच्यासाठी त्यांनी काय सुखसुविधा केल्या आहेत का, तो पैसा कुठे वापरला जातो याचं त्यांनी जनतेला सांगावं ना. जनतेसमोर कधी त्या गोष्टी सांगतात की काय ते नाही मागणी करणार आहात आता, काय मागणी करणार आहात? आपण बघतोय की शेकडोच्या संख्येने या ठिकाणी नागरिक जमलेले आहेत, तर काय मागणी करत आहात आता, काय करणार? मॅडम, आमची मागणी त्यांच्याकडे अशी आहे की लवकरात लवकर जे आमचे व्यापारी आहेत, जे धंदा करणारी जी बदलापूरची संख्या आहेत, बदलापूरची लोक आहेत, हे इथे धंदा करतात, त्या लोकांचा पोटापाण्याचा प्रश्न आहे, त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न आहे. तीच लोक आहेत ज्या लोकांनी आपल्याला नगरपालिकेमध्ये निवडून दिलेलं आहे, आपल्यावरती विश्वास टाकलेला आहे. तर मग आम्हालाही तुमच्याकडनं अपेक्षा आहे की तुम्ही आमच्या पोटावरती कुठेतरी पाय देऊ नका, कुठेतरी त्याला लात मारू नका, कुठेतरी बेशिस्त अधिकाऱ्यांकडनं त्यांच्यावरती जी काही चुकीची कारवाई होते त्या लोकांना कुठेतरी तुम्ही आळा घालावा आणि यांच्या पोटापाण्याचा जो काही प्रश्न आहे हा प्रश्न लवकरात लवकर तुम्ही सोडवावा. एक हप्ता होत आलाय निवेदन देऊन तुम्हाला, अजूनही त्याच्यावरती काही तोडगा निघत नाहीये. मग आता पुढचं पाऊल कसं असणार आहे? अगर लवकरात लवकर माझी 1 तारखेला एक्झाम आहे, 1 तारखेची माझी एक्झाम झाल्याच्या नंतर 2 तारखेला आम्ही त्यांना परत निवेदन देणार आहोत. त्या निवेदनामध्ये जर आमचा तोडगा निघाला नाही तर आम्ही तात्काळ उपोषणाला बसण्याची तयारी करणार आहोत. उपोषणाचा इशारा जो आहे या ठिकाणी देण्यात आलेला आहे. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील नक्की सांगा, काय बोलायचं? ती सांगायचं है मैडम कि मार्केट तो चाहिए ही ना, इतना टाइम निकाल के इसे करते हैं. आदमी जॉब में जाते हैं, 3 बजे उठ के जाता है मेरा आदमी, उसके लिए फिर दबा रहता है. वैसे एकदम भाजी लेने देते इतना एक का डबल लेते हैं वो लोग, तो फिर तो अपना वो गाड़ी में लेके जा रहा था मैं गाड़ी लेके जा रहा था, वो जबरदस्ती से काटा उठा के लेके जा रहा, गाड़ी लेके जा रहा था. तो ऐसा जबरदस्ती का ऐसा हो सकता है? कुठे राहतात? मी खरवायला रहतोय. खरवईला. काटा नेला सांगा, हा. दिलं नाहीये. हे घेऊन घेऊन गेले. तुम्ही बोलले त्यांना मी चाललो, मी थांबा साहेब बोलले तर मी आता त्यांचा काटा देऊन टाका म्हणून, तर ते बोलले नाही आम्ही आता नाही देणार, सकाळी देणार आहे. सगळ्या बायका होते जे भाजी घेणारे होते ना, आम्ही भाजी नाही घेतली तरी आम्ही बोलले ते गरीब बिचारे आहे त्यांचा काटा देऊन टाका, पण त्या लोकांनी नाही दिला आणि काटा घेऊन गेले. घातली होती ना, मी 4-5 बायकांना घेऊन गेली तर त्यांनी सरळ लगेच निघून गेले. ते 2 मिनिटं पण नाही थांबले जेव्हा आम्ही बोलले. वाटतं का ते पालिकेचे कर्मचारी होते? ते नाहीच वाटत होतं, कारण की एवढं तर मी जास्त बाहेर फिरत नाही, पण माझ्या एवढं मला माहिती आहे, मला वाटत नव्हते की ते पालिकेचे होते, कारण की आम्ही लेडीज उभे राहिले आणि तो माणूस लगेच गेला है ना, त्याच्याकडे आयडी वगैरे पण होती. आता कसं आहे की सर्वत्र झालंय की बाजार बसणार नाहीत, बाजार हटवण्यात येतील आणि जर त्यांच्याकडे युनिफॉर्म नाहीये आणि असे कोणीही व्यक्ती येतात, आय कार्ड नाही, युनिफॉर्म नाही आणि कारवाई करतात, तर हा खूप भयंकर प्रकार आहे. कुळगाव बदलापूर नगर परिषदेने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि जरी त्यांचे कर्मचारी असतील तरी ते युनिफॉर्म मध्ये पाहिजेत आणि व्यवस्थित तीच जी आहे त्यांनी कारवाई जी आहे तशा पद्धतीने केली पाहिजे. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर नक्कीच येऊ द्या. बघत रहा आपले बदलापूर. स्वप्नालीचा धन्यवाद.